दिनांक 26 जुलै. आजचे प्रतिबिंब. मद्यमुक्ततेचे मोल. एचा प्रत्येक समूह आर्थिक बाबतीत स्वावलंबी असायला पाहिजे. बाहेरून मिळणारी आर्थिक मदत त्याने स्वीकारू नये. 12 पायऱ्या व 12 रूढी, पान 160 इंग्रजी. जेव्हा मी खरेदीसाठी बाजारात जातो तेव्हा मी वस्तूंचे मोल बघतो व एखादी वस्तू बघितल्यावर मला जर तिची गरज असली तर मी ती वस्तू पैसे देऊन खरेदी करतो. हीच गोष्ट मी माझ्या पुनर्वसनाच्या वेळी करावी असा संकेत आहे. मला माझे आयुष्य सरळ करायचे आहे. जेव्हा मी सभेमध्ये जातो तेव्हा तेथे मी चहा कॉफी घेतो, क्वचित दुसऱ्यांदाही घेतो. पण किटी बॉक्समध्ये पैसे टाकण्याची वेळ येताच एकतर मी माझ्या इतर कामांमध्ये गुंतलेला असतो किंवा स्वतःच्या पाकिटातून पैसे काढताना वेळ लावतो, अथवा माझ्याकडे पुरेसे पैसेही नसतात. पण माझी उपस्थिती मात्र तेथे असते, कारण मला ASABची गरज असते. एका बियर बाटलीच्या किमती एवढे पैसे किटी बॉक्समध्ये टाका अशी कुणीतरी सूचना करतो. हे म्हणजे फारच होतात असा विचार माझ्या मनात येतो. बऱ्याच वेळा मी इतरांप्रमाणे संपूर्ण $1 किटी बॉक्समध्ये टाकत नसतो. संस्थेला इतर उदार सदस्यांकडून मदत होत राहावी ही माझी अपेक्षा असते. जागेचे भाडे, चहा कॉफीचा खर्च यासाठी लागणारे पैसे गोळा केले जातात हे मी विसरतो. सभेनंतरच्या हॉटेलमध्ये मी मागे पुढे न बघता मोठा खर्च करीन. यासाठी माझ्याकडे सदैव पैसे असतील तर मग माझ्या मद्यमुक्ततेची आणि आंतरिक शांततेची खरी किंमत नक्की काय?